प्रवेशाचा संघर्ष होणार त्या ठिकाणी होत आहे. मुंबईची त्यांची असंख्य सहकारी त्यांच्या मतदारसंघापुरता सीमित नव्हे तर मुंबईमध्ये त्यांचं एक मोठं नेटवर्क आहे. राज्यभरामध्ये सुद्धा एक नेटवर्क बाबा सिद्दीकी यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये तयार केलेलं आहे. असे त्यांच्या राज्यभरातील असंख्य सहकाऱ्यांचा उद्याचा पक्षप्रवेशाचा सोहळा त्या ठिकाणी आहे. नंतर भविष्याच्या कालावधीमध्ये आपल्याला असे खूप पक्षप्रवेश पाहायला मिळतील. एक असं आहे की कुठल्याही पद्धतीच्या पदाची अपेक्षा न करता अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सामर्थ्यवान महाराष्ट्र घडवण्यासाठी निश्चितपणाने कार्य होईल या विश्वासाने बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश विनाअट त्या ठिकाणी आहे. काही त्या विषयावरती आमची चर्चा झाली. जिशान सिद्दीकी आमदार आहे, ते मुंबई युवक काँग्रेस पक्षाचे सुद्धा अध्यक्ष आहे. तर त्यांच्या संदर्भातला निर्णय ते त्या ठिकाणी योग्य ती भूमिका उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये मांडतील. मुंबईची जबाबदारी इथे सोपवलेली आहेच. त्यांना महाराष्ट्रामध्येच मुंबईसह महाराष्ट्रातली जबाबदारी त्यांच्यावरती असेल. अजून काही चर्चा झाली एनडीएने ठरवलं आणि महायुतीमध्ये रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर मला लोकसभा निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा आहे. परंतु मीच प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्या संदर्भामध्ये अधिक भाष्य काय करण्यापेक्षा ज्यावेळेला जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही बसू त्यावेळेला योग्य तो निर्णय त्या संदर्भातला होईल. राज्यसभेच्या बाबतीमध्ये आमच्याकडे इच्छुकांची संख्या खूप आहे. योग्य वेळेला दादाच्या नेतृत्वाखाली आमचं पार्लमेंटरी कोर ग्रुप लवकरच बसेल आणि त्या संदर्भातला पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची निवड ही लवकरच जाहीर केली जाईल. ठामपणे सांगितलं होतं की आपले असणार आहे. भविष्यामध्ये आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाला त्यानुसार काही बदल होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये लढताना काही आदलाबदल होण्याची शक्यता आहे, जसं की रायगडच्या बाबतीत शक्यता तुम्ही आता नाही. रायगडच्या बाबतीमध्ये शक्यता मी नाही काय व्यक्त केली. मी एवढंच म्हटलं की जोपर्यंत चर्चा होऊन अंतिम स्वरूप दिलं जात नाही आणि मी एका जबाबदारीच्या पोस्टवरती आहोत. अलीकडच्या कालावधीमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने भावना व्यक्त करत असतं. मी सगळीकडे पाहतो. तसं इतक्या उतावळेपणाने भावना व्यक्त करण्याची मला आवश्यकता नाही, कारण माझ्याकडे संयम खूप आहे आणि संयमावरती जबाबदारी महत्वाची आहे पक्षाची. आणि आता ते निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे त्या संयम आणि ती जबाबदारी याचं भान ठेवत मी त्या बाबतीमध्ये मत व्यक्त केलं. मी आहे बहुत 6-7 तो आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो आजूबाजूचे आमदार तुमच्याबद्दल चर्चा करताना दिसतात किंवा आरोप करताना दिसतात मधल्या काही कालावधीमध्ये कशाबद्दल मला कळलं नाही. भाजपच्या काही आमदारांनी भाषणांमधलं की सुनील तटकरे यांनी आता राज्यभर फिरावं, रायगडमध्येच का राहत आहे असा सुद्धा एक सूर दिसून देशभरामध्ये जगभरामध्ये विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात नेत्रदीपक प्रगती होत असतानाच या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या कणखर नेतृत्वाने देशभरामध्ये एनडीएचं जाळं अधिक विस्तारित करण्याचा जो प्रयत्न केला, विशेष करून महाराष्ट्रामध्ये अमित भाईंच्या या संबंध देशभरातल्या एनडीए मजबूत करण्याच्या प्रयत्नाला देवेंद्र फडणवीस यांनी जे काही सहकार्य केले किंवा साथ दिली त्या माध्यमातूनच दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण महायुतीमध्ये आणि एनडीएमध्ये सहभागी झालेलो आहोत. कदाचित माझ्या जिल्ह्यातील काही मोजक्या लोकांना अमित भाईंनी आणि देवेंद्रजींनी घेतलेली भूमिका मान्य नसेल म्हणून कदाचित त्याला छेद देणारी वक्तव्य
काही जणांच्याकडनं माझ्या जिल्ह्यातल्या काही मोजक्या सहकाऱ्यांच्याकडनं झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मी एक पाहिलं की मला 14च्या अगोदरचं फारसं मी या ठिकाणी बोलणार नाही, पण अमितभाई शहा देशाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून त्या पक्षाला एक वेगळी शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न अमितभाईंनी त्या ठिकाणी केला आहे. मला असं वाटतं तुम्ही जे मला प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने जी काय वक्तव्य काही मोजकी माणसं करत असतील त्याची योग्य ती नोंद भारतीय जनता पक्षाचं शीर्षचं नेतृत्व त्या ठिकाणी घेईल. ह्या प्रश्नावरती म्हणजे तुमच्या विरोधात ते मतं मांडतात, याच्या संदर्भात तुम्ही जे समन्वय समिती स्थापन केली आहे त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण करणार, कारण की तुम्ही स्वतः समन्वय. एक असं आहे की मी स्वतः एक महत्वाचा या समन्वय समितीतला घटक आहे. माझ्या संदर्भातली वक्तव्य जी काही केली आहेत ती मी तिथे मांडण्या इतपत मी त्या वक्तव्याला फारसं महत्व देऊ इच्छित नाही. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जो प्रयत्न अमितभाईंच्या नेतृत्वाखाली एनडीए मजबूत करण्याचा होतो आहे आणि ती भूमिकेला साथ देवेंद्रजीची मिळते आहे, कदाचित त्याच्या विरोधामध्ये ज्यांचे काही मतं असतील ती जर काही मांडत असतील तर त्याची योग्य ती दखल आणि नोंद ही भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल. यापेक्षा मला त्या बाबतीमध्ये अधिक काही बोलायचं नाही आहे. तटकरे साहेब, नाव आणि चिन्ह तुम्हाला मिळाल्याच्या नंतर आव्हानाचं प्रेम तुमच्या प्रती आणि दादाच्या प्रती अधिक दिसून येत आहे. खरं आहे, कारण विकृत मनोवृत्तीच्या माणसांचं किळसवाणं प्रदर्शन अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या वक्तव्यातून पाहायला मिळत आहे त्यांच्यासारख्यापेक्षा याच्यापेक्षा अजून काय चांगल्या वक्तव्याची अपेक्षा महाराष्ट्रातलं कोणी त्या ठिकाणी करत नाही. उलट ते त्यांची दिवसेंदिवस घसरलेली पातळी, अर्थात वैचारिक पातळी जिथं नाहीच आहे पातळी घसरली असं म्हणणं सुद्धा त्या पातळीवरती अन्याय करण्यासारखं होईल. त्यामुळे त्यापेक्षा जास्ती बोलण्यापेक्षा ज्यांना जे काही समजते ते कळत आहे. उद्या बाबा सिद्दीकींचा प्रवेश होतोय, फक्त प्रवेश होतोय तुमच्या पक्षात. येणाऱ्या काळात काही पोलिटिकल कार्यक्रम आणखी चर्चेत आहे. मी आपल्याला ते सांगितलं की उद्याच्या पक्षप्रवेश ही एक नांदी आहे. पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला अनेक पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेले निश्चितपणाने पाहायला मिळतील. एक मजबूत पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमधला एनडीएमधला घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करेल. सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. काल देखील आपण पाहिलं तर मग दहिसरमध्ये गोळीबाराचा प्रकार समोर आला, कशा प्रकारे पाहता? एक बाब खरं आहे की कालची घटना ही क्लेशकारक आणि अत्यंत धक्कादायक अशा पैकी आहे. या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेधही त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि राज्याचे गृहमंत्री जे मुख्यमंत्री ज्यांनी 5 वर्षे 14 ते 19 या कालावधीमध्ये भूषवलं त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडे गृहमंत्रीपद होतं. त्यावेळेला सुद्धा संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या अशा घटना घडल्या होत्या, पण त्यांच्या गृहमंत्रीच्या नेतृत्वाखाली ते सगळं नीटपणाने त्या ठिकाणी पार पाडलं गेलेलं आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनांच्या दृष्टिकोनातून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री गृहमंत्री असलेले देवेंद्रजी असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखालचं सरकार राज्यातली कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करत आहेत. पण अधिक कडक पावलं उचलली जावीत अशी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी अपेक्षा आहे. राजीनाम्याची मागणी केली जाते. महाविकास आघाडी म्हणताय की राज्यपालांकडे जाऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आणि राष्ट्रपती राजवट लागू करा अशी ती मागणी करणार आहे. आता महाविकास आघाडीमध्ये जे काय घटक पक्ष आहेत ते सुद्धा अनेक वेळ सत्तेवरती राहिलेले होते आणि त्या वेळेला काय काय घटना घडल्यात आणि कोणी कोणी कशा कशा वतीमध्ये राजीनामे दिलेत की नाही दिलेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे. महायुतीचं सरकार आल्यापासून या ना त्या कारणाने रोज नसती उठाठेव या पद्धतीने राजीनामा मागणारे याच्यापेक्षा विरोधकांच्याकडनं वेगळी अपेक्षा असं काही कारण नाही. सर, मराठा आंदोलन झालं मुंबईच्या वेशीवरती आणि अधिसूचना जी आहे सर्वे सोयऱ्यांची ती सरकारकडनं देण्यात आली, परंतु त्याचं कायद्यात रूपांतर झालं नाही. उद्यापासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणासाठी बसतात. पुन्हा एकदा अडचण जी आहे ती महायुतीसमोर आहे. नाही, या बाबतीमध्ये सरकार खूप सतर्क आहे, संवेदनाशील आहे. शीघ्र गतीने मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता देण्याच्या बाबतीमध्ये कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून गतिशील पद्धतीने पावलं त्या ठिकाणी उचलली गेलेली आहेत. मला असं वाटतं की योग्य ती कारवाई सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे झालेली पाहायला मिळेल. देखिए, इसके बारे में मैंने अभी कहा कि जब ये सब लोग जो विपक्ष में हैं
कभी कभी सरकार चलाते थे, हुकूमत भी उनके ताबे में थी। तब जो जो कुछ हो गया, किसी ने किसके वक्त क्या क्या राजीनामा दिया, पूरे महाराष्ट्र को इसके बारे में जानकारियां हैं। राज्य में देवेंद्र जी फडणवीस जो लगातार 5 साल राज्य के मुख्यमंत्री रहे, उनके पास होम मिनिस्ट्री भी थी, तभी उन्होंने अच्छी तरह से काम किया। और आज एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में खुद मुख्यमंत्री जी हैं, आज तो उनका जन्मदिन है, मैं तो उनको जन्मदिन की मुबारक भी यहाँ पे देता हूँ। और फिर देवेंद्र जी हैं जिनके वो संभाल रहे होम मिनिस्ट्री, और अजीत दादा, इनके नेतृत्व की सरकार लॉ एंड ऑर्डर रखने के लिए कोशिश तो वहाँ पे करते आई हैं। लेकिन जिस तरह से गए 4-5 दिन में जो कुछ घटनाएं घटी हैं, इसके बारे में और ड्रास्टिक एक्शन सरकार की तरफ से होनी चाहिए, ऐसी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से मैं मांग करता हूँ। बीजेपी के कुछ नेताओं का कहना है कि ये आपसी विवाद था और आपसी जलवा था, जो कि नीतीश रानी का कहना है कि आदित्य ठाकरे राहुल के बीच में हुआ। तो क्या एनसीपी की तरफ से आपकी तरफ से देखिए, इसके बारे में जांच होनी चाहिए, एसआईटी अपॉइंट कर उसके बारे में जांच होनी चाहिए, और जो कुछ सत्य है वो राज्य की जनता के सामने आना चाहिए। मुद्दा क्या है विपक्ष को खास करके कि जो कल्याण में घटना हुई उसके बाद लॉ एंड ऑर्डर के नाम पे वापस सरकार पे हटाकर राष्ट्रपति शासन लगाने की बात करते हैं। देखिए, मैंने तो जवाब दिया ना इसके बारे में। जब ये जो लोग मांग करे, ये भी कई साल पहले हुकूमत में थे, जब उनके कार्यकाल में भी ऐसी घटना हुई थी, तब उन्होंने किसने इस्तीफा नहीं दिया है। विपक्ष उनका वो काम ही है। जब से सरकार और मजबूत हो गई है, तब से लगातार कोई ना कोई बहाना निकालकर ये राजीनामा की रेजिग्नेशन मांग वहाँ पे करते आए हैं। दूसरा सवाल ये है कि बाबा सिद्दीकी आपके पार्टी में कल अधिकृत रूप से शामिल होंगे, कितना बड़ा बल आपकी पार्टी को मिल सकता है? एक मुस्लिम चेहरा आने वाले समय में पार्टी को किस तरीके से फायदा दे सकता है, उनकी क्या रोल आपने डिसाइड करा? बाबा सिद्दीकी कई साल मुंबई से और महाराष्ट्र में काम करते आए हैं, पूर्व मंत्री भी वो रह चुके हैं, विधायक भी थे, मंत्री भी थे, उनके लड़का भी आज विधायक है। लड़के का डिसीजन कल कोई नहीं है। मुझे लगता है कि बाबा सिद्दीकी आने के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और मजबूत हो तो जाएगी, मुंबई में भी हो जाएगी, वहाँ पे समीर भुजबळ जी हमारे नेतृत्व कर रहे हैं, और महाराष्ट्र में भी हो जाएगी। पक्षाने तुम्हाला मिळाल्यानंतर समोरच्या बाजूला जे काही मंडळी राहिलेली आहे, तेव्हा तुम्ही त्यांना आव्हान करणार आहात का तुमच्यासोबत येण्यासंदर्भामध्ये? त्यांच्यातल्या अनेकांना यापूर्वीच दादांच्या नेतृत्वाखाली सहभागी व्हावा असं वाटत होतं, परंतु त्यांची जी काय अडचण झालेली होती, मला असं वाटतं आता या निकालाच्यामुळे ते अडचण दूर झाल्यासारखं वाटतं आहे। अपेक्षा करतो आहोत की त्याच्यापैकी बरेच जण जे अस्वस्थ मनाने गेले अनेक दिवस सतत कार्यरत होते, पण अस्वस्थता त्यांची वेगवेगळ्या कारणाने लपू शकत नव्हती, अशी अस्वस्थता उद्याच्या कालावधीमध्ये उफाळून बाहेर येईल असं मला विश्वास आहे। जरांगे पाटील वारंवार भुजबळांवरती तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे टीका करतात, जवळ टीका करतात। आता 10 मिनिटांपहिले एक प्रतिक्रिया आहे की भुजबळांचं नाव हे वाटोळा आडनाव असायला पाहिजे होतं, ते ज्या पक्षात जातात तो पक्ष मोडतो, काय सांगाल? एक असं की जरांगे पाटील जे काही टीका करतात त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब त्यांच्या पद्धतीने बोलत असतात, अशा वेळेला मी एकच सांगेन की महाराष्ट्रातला सगळा समतोल टिकवण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येकाने जबाबदारीने आणि प्रत्येक व्यक्तीचा योग्य तो सन्मान, दीर्घकाळ त्यांची महाराष्ट्रात असलेली सेवा, या साऱ्या लक्षात गोष्टीमध्ये ठेवूनच त्या बाबतीमध्ये बोलावं अशी माझी विनंती आहे। 5 जण आहेत ज्यांना 5 जण असे आहेत ज्यांना दोन्ही बाजूला प्रतिज्ञापत्र दिलं होतं, त्यांच्या संदर्भात आता काही निर्णय झाला का किंवा त्यांना तुम्हाला सांगितलंय का की काउंटर ॲफिडेव्हिट देऊन की आम्ही? मी आपल्याला एवढंच सांगितलं की बरेच जण यापूर्वीच्या कालावधीपासून संपर्कात होतेच, त्यांची काहीशी नाजूक अडचण जी काही तयार झाली होती, ती अडचण आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर दूर झाले असं मलाही वाटतंय, त्यांच्यापैकी अनेकांना सुद्धा वाटतंय। कदाचित त्यांच्यापैकी अनेकांचा दादांशी संपर्क झाला असेल, माझ्याशी काहींचा संपर्क झाला असेल, योग्य वेळेला योग्य माहिती आपल्याला त्या बाबतीमध्ये पोहोचवली जाईल। मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा 2 भाग झाले तेव्हा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात होते, तर ते सगळे विसरून मोकळ्या मनानं स्वीकारलं जाईल का? येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत केलं जाईल? एक असं आहे की आरोप करणारी माणसं जी होती ती काय आजही आरोप करतात, आणि दुर्दैव असं वाटतं की अलीकडच्या कालावधीमध्ये विशेष करून निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतर काही हिणकस पद्धतीची वक्तव्य अजितदादांच्या बद्दल ज्या पद्धतीने केली जातात, एका बाजूला चव्हाण साहेबाचा विचाराचा वारसा असं सातत्याने
म्हणणारी संघटन ज्या पद्धतीने आज दादांच्या संदर्भामध्ये हिणकस पद्धतीचं वक्तव्य करतात ते खूप निषेधार्ह त्या ठिकाणी आहेच. पुण्याला सुद्धा कार्यालयाच्या तिथे जे कार्यालय अजितदादांच्यामुळे उभं राहिलं, महाराष्ट्रातली सगळीच कार्यालय अजितदादांच्यामुळे उभी राहिली त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे. आणि मी सुद्धा गेले 25 वर्ष त्या ठिकाणी काम करत आलो. अश्लाघ्य पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी ज्या पद्धतीने झाला त्याच्यामुळे समजत आहे की कोणाजवळ काय वैचारिक पातळी शिल्लक राहिलेली आहे ती. यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलू इच्छित नाही. यही सवाल मुझे नहीं कि पार्टी का भी एक ग्राहकीला जर आता मुंबईमध्ये कार्यालय आहे किंवा इथे कार्यालय आहे, किंवा महाराष्ट्रात जेवढे आहेत एक असं आहे की या बाबतीमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पक्षामध्ये आहेत. सुरुवातीला आम्हाला सर्वांना असं वाटत होतं की ठीक आहे, निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय, आपण पुन्हा एकदा करू. पण ज्या पद्धतीने बेलगामपणाने विकृत मनोवृत्तीने खालच्या पातळीवरना जे काय बोललं जात आहे याच्यामुळे पक्षामधला एक असा एक प्रभाव आहे मोठ्या प्रभावावरती की जो आज आम्हा सर्वांच्या वरती दबाव आणतो आहे. वैचारिक, बाकी दबाव कुठला असण्याचं काही कारण नाही. पक्षामध्ये आम्ही सगळे समान पातळीवरती काम करणार आहोत की आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला त्याच्यामुळे कार्यालय आपल्याकडे आलंच पाहिजे. आता आमचा कोर ग्रुप असेल त्यावेळेला आम्ही त्या वतीमध्ये ठरवू काय ते. अपेक्षा अशी आहे की याच्यातून स्वतःला खूप संवेदनाशील असं वक्तव्य करणारी काही जे काय आहेत त्यांना याच्यातून काय ते समजेल अशी अपेक्षा आहे. पण आता समजण्याच्या पलीकडे जर काय कोण गेला असेल तर त्याला काही इलाज राहणार नाही. धन्यवाद. राज्यसभा लोकसभेच्या निवडणुका आहेत. थँक्यू. काहीतरी शिल्लक राहू द्या आता.